दूताचा मरेला संदेश. प्रभूच्या दूताने मरेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो ही कृपा पूर्ण मरी, प्रभू तुझ्या ठाई आली. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरी, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो ही कृपा पूर्ण मरी, प्रभू तुझ्या ठाई आली. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरी, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो ही कृपा पूर्ण मरी, प्रभू तुझ्या ठाई आली. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरी, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या निराकरणेचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःखस्थानाच्या व विश्वासाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळाले. म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. आपणा सर्वांच्या हेतूंसाठी हा पवित्र मिसा बली अर्पण केला जात आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. बंधून आणि भगिनीनो, आज ख्रिस्त सभा बेथानीची संत मार्था, मरिया आणि लाजरस यांची स्मृती साजरी करीत आहे. या पवित्र रहस्याच्या उत्सवात सहभागी होण्यास आपण सर्वजण पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापांची आठवण करूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दांनी, कृत्याने व हईगईने मी फार पापी केली आहेत. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून मी नित्यकुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना
विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे स्वर्गीय बापा, तुझा पुत्र पाहुणा म्हणून संत मार्था, मरिया व लाजरस यांच्या घरी आला. हे त्यांचे मोठे सद्भाग्य ठरले. त्यांच्या प्रार्थनेनं जनसेवेद्वारे आम्हाला ख्रिस्ताची सेवा करता यावी व आमच्या स्वर्गातील घरी तुझ्याकडून आमचे स्वागत व्हावे म्हणून आम्हाला कृपादान दे. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. संत योहानाच्या पहिल्या पत्रातून घेतलेले वाचन. प्रियजन हो, आपण एकमेकावर प्रीती करावी, कारण प्रीती देवापासून आहे. जो कोणी प्रीती करतो तो देवापासून जन्मलेला आहे आणि देवाला ओळखतो. जो प्रीती करत नाही तो देवाला ओळखत नाही, कारण देव प्रीती आहे. देवाने आपल्या एकुलत्या एक पुत्राला जगात पाठवले यासाठी की त्याच्याद्वारे आपणास जीवन प्राप्त व्हावे. यावरून देवाची आपल्यावरील प्रीती प्रकट झाली. प्रीती म्हणावी तर हीच, आपण देवावर प्रीती केली असे नाही, तर त्यांनी आम्हावर प्रीती केली आणि तुमच्या आमच्या पापांचे प्रायश्चित्त व्हावे म्हणून स्वपुत्राला पाठवले. प्रियजन हो, देवाने जर आपल्यावर अशा प्रकारे प्रीती केली तर आपणही एकमेकावर प्रीती केली पाहिजे. देवाला कोणी कधी पाहिले नाही. आपण एकमेकावर प्रीती करत असलो तर देव आपल्या ठायी राहतो आणि त्याची प्रीती आपल्या ठायी पूर्णत्व पावली आहे. आपण त्याच्यामध्ये आणि तो आपल्यामध्ये राहतो. हे आपण यावरून ओळखतो की त्याने स्वतःच्या आत्म्यातून आपल्याला दिले आहे. आम्ही पाहिले आहे आणि आम्ही साक्ष देतो की पित्याने पुत्राला जगाचा तारणारा म्हणून पाठवले आहे. येशू हा देवाचा पुत्र आहे असे जो कोणी कबूल करतो त्याच्या ठायी देव राहतो आणि तो देवाच्या ठायी राहतो. देवाची आपल्यावर जी प्रीती आहे ती आपल्याला कळून आली आहे आणि आपण तिच्यावर विश्वास ठेवला आहे. देव प्रीती आहे. जो प्रीतीमध्ये राहतो तो देवामध्ये राहतो व देव त्याच्यामध्ये राहतो. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. आपला प्रतिसाद. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. परमेश्वर किती चांगला आहे ह्याचा अनुभव घेऊन पहा. परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करीन. माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल.
माझा जीव परमेश्वराच्या ठाई प्रतिष्ठा मिरवेल. दीन हे ऐकून हर्ष करतील. तुम्ही माझ्याबरोबर परमेश्वराची थोरवी गा. आपण सर्व मिळून त्याच्या नावाची महती वर्णूया. प्रतिसाद. परमेश्वर किती चांगला आहे ह्याचा अनुभव घेऊन पहा. मी परमेश्वराला शरण गेलो आणि त्यांनी माझा स्वीकार केला. त्यांनी माझ्या सर्व भयांपासून मला सोडवले. ज्यांनी त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले. त्यांची मुखे लज्जेने कदापि काळवणणार नाहीत. प्रतिसाद. परमेश्वर किती चांगला आहे ह्याचा अनुभव घेऊन पहा. या पामराने धावा केला आणि परमेश्वरानं तो ऐकला आणि त्याच्या सर्व संकटातून त्याला सोडवले. परमेश्वराचा दूत त्याचे भय धरणाऱ्या सभोवती छावणी देतो आणि त्यांचे संरक्षण करतो. प्रतिसाद. परमेश्वर किती चांगला आहे ह्याचा अनुभव घेऊन पहा. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. जो त्याच्यावर भाव ठेवितो तो पुरुष धन्य. परमेश्वराचे पवित्र जन हो, त्याचे भय धरा, कारण त्याचे भय धरणाऱ्यांना काही उणे पडत नाही. आपला प्रतिसाद. परमेश्वर किती चांगला आहे ह्याचा अनुभव घेऊन पहा. ते इस्रायलाच्या सांत्वनाची वाट पाहत होते आणि त्यांच्यावर पवित्र आत्मा होता. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. योहानाच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. यहुद्यांपैकी पुष्कळ लोक मार्था आणि मरिया यांचे त्यांच्या भावाबद्दल सांत्वन करण्यास आले होते. येशू येत आहे हे ऐकताच मार्था त्याला जाऊन भेटली, पण मरिया घरातच बसून राहिली. मार्था येशूला म्हणाले, प्रभूजी, आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता. तरी आताही जे काही आपण देवाजवळ मागाल ते देव आपल्याला देईल, हे मला ठाऊक आहे. येशूने तिला म्हटले, तुझा भाऊ पुन्हा उठेल. मार्था त्याला म्हणाली, तो शेवटल्या दिवशी पुनरुत्थान समयी पुन्हा उठेल, हे मला ठाऊक आहे. येशूने तिला म्हटले, पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. माझ्यावर विश्वास ठेवणारा मेला असला तरी जगेल, आणि माझ्यावर विश्वास ठेवणारा प्रत्येक जिवंत मनुष्य कधीही मरणार नाही. हे तू खरे मानतेस काय? ती त्याला म्हणाली, होय प्रभूजी. जगात येणारा देवाचा पुत्र ख्रिस्त आपणच आहात, असा मी विश्वास धरला आहे. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ता ठाई माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो, माणूस कितीही धडधाकट आणि जिद्दी असला, माणूस कितीही स्वाभिमानी आणि अभिमानी असला, माणूस कितीही धाडसी आणि धैर्यवान असला, तरीही त्याच्या कुटुंबावर अचानक
अकस्मात आणि अनपेक्षित ओढवलेल्या दुःखित घटनेनं तो गळून जातो, तो हादरून जातो, त्याच्या पायाखालची भूमी सरकते. परिस्थितीचा, त्या दुःखित घटनेचा स्वीकार करणं, त्या परिस्थितीला सामोरे जाणं, त्या परिस्थितीमध्ये स्वतःला सावरणं, स्वतःला आवरणं हे त्या माणसाला खूप कठीण जातं. त्याला उदास आणि एकाकी वाटतं. अशा या दुःखित मनस्थितीमध्ये आपल्या जवळची, आपल्या निकटची माणसं येतात, आपलं सांत्वन करतात, आपणास आधार, दिलासा आणि धीर देतात, आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी राहतात, आपल्या दुःखाशी, आपल्या वेदनेशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळेला मानवी मनाला खूप बरं वाटतं. अस्वस्थ, अस्थिर, बैचैन आदी दुःखी झालेलं ते मन शांत होण्यास मदत होते. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, दुःखामध्ये, वेदनेमध्ये दुःखितांचं सांत्वन करणं किती महत्त्वाचं आणि किती गरजेचं आहे याची जाणीव प्रभू येशू ख्रिस्त आजच्या शुभवर्तमानाद्वारे आपणास करून देत आहे. बेथानी येथील मार्था, मरिया आणि त्यांचा भाऊ लाजरस, ज्यांची स्मृती आज ख्रिस्त सभा साजरा करीत आहे. या अगोदर आजच्या दिवशी केवळ मार्था हिचीच स्मृती साजरी केली जात असे, परंतु पोप फ्रान्सिस यांनी गेल्या वर्षी अधिकृत पत्राद्वारे आजच्या दिवशी संत मार्था, मरिया आणि लाजरस या तिघांचाही सन्मान केला जावा अशी सूचना केलेली आहे, असं अधिकृत पत्रक काढलेलं आहे. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, या कुटुंबाबरोबर प्रभू येशू ख्रिस्ताची खूप जवळीक होती. एक मित्रत्वाचं आणि घरोब्याचं नातं होतं. यरूशलेमच्या दिशेनं जात असताना अधूनमधून प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या घरी जात असे, प्रेमानं त्यांची विचारपूस करत असे. ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताला कळलं की लाजरस, मार्था आणि मरिया यांचा एकुलता एक भाऊ हा अचानक मरण पावलेला आहे, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला देखील खूप दुःख झालं. लाजरससाठी प्रभू येशू ख्रिस्त रडला असं शुभ वर्तमानामध्ये सांगण्यात आलेलं आहे. बंधूंनो आणि भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या डोळ्यामध्ये देखील अश्रू आले आणि अशा या प्रसंगी मार्था आणि मरिया, त्यांचा एकुलता एक भाऊ, कुटुंबाचा एकुलता एक आधार हा अचानक गळून गेलेला आहे, निघून गेलेला आहे आणि म्हणून त्या दोघींचं अवसान गळून गेलं आहे. त्या दोघी दुःखी कस्ती आहेत आणि अशा प्रसंगी माझं तिथं जाणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त मार्था आणि मरियांच्या सांत्वनासाठी त्यांच्या घरी जातो. बंधूंनो आणि भगिनींनो, ज्या वेळेला मार्थाला कळतं प्रभू येशू ख्रिस्त आपल्याकडे येत आहे, त्या दुःखामध्ये, त्या वेदनेमध्ये असताना देखील ती उठली आणि ती स्वतःहून प्रभूकडे धावत गेली, त्याला भेटली आणि अति दुःखानेच ती बोलली, प्रभूजी, आपण इथं असता तर माझा भाऊ मेला नसता. प्रभू येशू ख्रिस्त सांत्वनासाठी आला होता. प्रभू येशू ख्रिस्ताच्या उपस्थितीमध्ये तिचा आत्मविश्वास आणि मनोबळ वाढलं, बळावलं. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये मार्थाला आधार गवसला. तिचं दुःखी, कष्टी आणि व्यथित मन प्रभू येशू ख्रिस्ताच्या उपस्थितीमध्ये त्याच्या आधारानं सुखावलं, आनंदलं. आता प्रभू येशू ख्रिस्त आलेला आहे. आता आपल्याला कसलीच चिंता नाही, तो काहीतरी करील, त्याला सर्व काही शक्य आहे.
एवढ्या जबरदस्त विश्वास तिचा प्रभू येशू ख्रिस्तावरती होता आणि तो विश्वास पाहून प्रभू येशू ख्रिस्त आजच्या शुभवर्तमानामध्ये मार्थाला म्हणतो, तुझा भाऊ पुन्हा उठेल, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मुखामधून बाहेर पडलेल्या त्या शब्दानं ती मार्था नक्कीच सुखावली असणार. तिला आंतरिक धैर्य मिळालं असणार. त्या दुःखात वेदनेमध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सोबत आहे याची जाणीव झाल्यानंतर तिचं मन सुखावलं असणार. बंधूंनो आणि भगिनींनो, कोरोना-19च्या या महामारीमध्ये आपल्यामधील बरेच जण अगदी ध्यानी मनी नसताना अचानक कुटुंबामधून निघून गेलेले आहेत. या दुःखामध्ये, या वेदनेमध्ये अशा प्रकारच्या कुटुंबीयांना ज्यांचं जवळचे माणसं निघून गेलेले आहेत, कुणाचा मुलगा, कुणाची मुलगी, कुणाची आई, कुणाचे वडील, कुणाचा पती, कुणाची पत्नी, आणि अचानक गेल्यामुळे दुःखी झालेल्या मनाला प्रभू येशू ख्रिस्त आजच्या शुभवर्तमानामध्ये सांगतो, तुझा भाऊ, तुझी बहीण, तुझी आई, तुझी पत्नी, तुझे वडील पुन्हा उठतील. पुनरुत्थान व जीवन मीच आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचे हे शब्द आपणापैकी जे दुःखित आहेत, कष्टी आहेत, त्यांना सांत्वनपर आहेत. बंधूंनो आणि भगिनींनो, अशा कुटुंबियांच्या पाठीशी राहणं, त्यांचं सांत्वन करणं, त्यांना आधार देणं एक ख्रिस्ती श्रद्धावंत म्हणून आपणा सर्वांचं कर्तव्य आणि जबाबदारी आहे. प्रभू येशू ख्रिस्त जसा बेथानीस गेला, मार्था मरियेचं त्यानं सांत्वन केलं, त्यांना धीर दिला, त्यांच्या सोबत राहिला. आपण देखील एक ख्रिस्ती श्रद्धावंत या नात्यानं दुःखित आणि व्यथित कुटुंबियांसाठी आजच्या दिवशी विशेष प्रार्थना करूया. आपल्या परीनं त्यांना जेवढं सहकार्य करता येईल तेवढं करण्यासाठी, त्यांच्या दुःखात जेवढं आपल्याला सहभागी होता येईल, त्यांचं आंतरिक मनोधैर्य कसं वाढवता येईल त्याच्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करूया. हे करण्याची कृपा, शक्ती, सामर्थ्य आणि प्रेरणा आपणापैकी प्रत्येकाला संत मार्था, मरिया आणि लाझरस यांच्या मध्यस्थीने लाभावी म्हणून प्रार्थना करूया. आमेन. बंधू भगिनींनो, तुमचे माझे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावं म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे स्वर्गीय बापा, संत मार्था, मरिया व लाझरस यांच्या सणाच्या दिवशी आम्ही तुझ्या वैभवाचे स्तवन करीत आहोत. त्यांच्या सेवेचा जसा तू स्वीकार केलास तसेच आमच्या या उपासनेचा स्वीकार कर.
ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ती लावलेली आहेत. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. हे योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. तुझ्या संतांचा सन्मान हा तुझाच सन्मान आहे. तुझ्या कृपादानामुळेच ते या सन्मानाला पात्र ठरले. त्यांच्या जगातील जीवन तू आमच्यासमोर एक आदर्श म्हणून ठेवले आहेस. आमचा त्यांच्याबरोबर संबंध ठेवून तू त्यांच्याशी आमचे मैत्रीचे नाते जोडले आहेस. त्यांच्या प्रार्थनेमुळे तू आम्हाला शक्ती देतोस, आमचं संरक्षण करतोस. तुझे साक्षीदार बनलेला संतांचा समुदाय विजयाकडे वाटचाल करण्यास आम्हाला प्रेरणा देतो. आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे त्यांच्या सार्वकालिक आनंदात सहभागी होण्यासाठी आम्हाला प्रवृत्त करतो. म्हणून सर्व दूत, महादूत आणि स्वर्गातील सर्व संतगण यांच्याबरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. प्रभू तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तो उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेनं स्वीकारलेल्या आपल्या दुःखसनापूर्वी प्रभू येशूनं भाकर घेतली, तुझ्या आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटली, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा पण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. येशू ख्रिस्ताच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ ही पित्या आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप, इतर सर्व याजक यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची तू आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेले इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देव माता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर.
त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रभू येशूने शिकवल्याप्रमाणे परमेश्वराचं राज्य जगात येण्यासाठी आपण प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा, आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती वैक करण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो, आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणारे देवाचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनासाठी बोलावण्यात आलेले आपण धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे, आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझं बरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. मार्था येशूला म्हणाली, जगात येणारा जो देवाचा पुत्र ख्रिस्त तो आपणच आहात. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, या नैश्वर जगाच्या आकर्षणातून आम्हाला मुक्त करण्यासाठी तू आम्हाला तुझ्या पुत्राची शरीर व रक्त दिले आहेस. संत मार्था, मरिया आणि लाजरस यांचे आम्ही अनुकरण करावे. या जगात तुझ्यावरील आमची भक्ती सतत वाढावी व स्वर्गात तुझ्या वैभवाचे दर्शन आम्हाला घडावे म्हणून सहाय्य कर.
ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वसमर्थ परमेश्वर पिता पुत्र व पवित्र आत्मा आपणास आशीर्वाद देव. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीनं आपणास पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. जगाला जाऊन सांगा प्रभूची शुभवार्ता, प्रभूची शुभवार्ता. सर्व जगाला जाऊन सांगा प्रभूची शुभवार्ता, प्रभूची शुभवार्ता.